भारतात असे कित्येक प्राचीन मंदिरं आहेत जिथे बरंच गूढ दडलंय, ज्याप्रमाणे विज्ञानाचे नियम देखील तिथे फिके पडलेत। असंच एक मंदिर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशामध्ये आहे, जे केवळ त्याच्या श्रीमंतीसाठीच नाही तर तिथे घडणाऱ्या अद्भुत चमत्कारांसाठी सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे। तर ते मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर, जिथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात। दरम्यान या मंदिरातील भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती विशेष चर्चेत असते। सामान्यतः दगडाच्या मूर्ती या थंड असतात, मात्र ही दगडाची मूर्ती असून सुद्धा तिचं तापमान हे साधारण 43°C असल्याचं सांगितलं जातं। इतकंच नाही तर पूजेच्या वेळी मूर्तीला अक्षरशः घाम येतो, त्यामुळे पुजारी रेशमी कापडाने ते पुसत राहतात। त्यामुळे अनेक भाविकांच्या मते ही मूर्ती साक्षात जिवंत असल्याचं सुद्धा मानलं जातंय। मंदिरातील आणखी एक गूढ म्हणजे गाभाऱ्यातील एक दिवा, जो शेकडो वर्षांपासून सतत प्रज्वलित आहे। विशेष म्हणजे या दिव्यात तेल किंवा तूप टाकलं जात नाही तरी सुद्धा तो कधीही विझत नाही आणि अशीच इथली मान्यता सुद्धा आहे। शिवाय हा दिवा नेमका कधी लावला आणि तो कशाच्या आधारावर जळतोय याचं उत्तर आजही कोणाकडे नाहीये। याशिवाय जर तुम्ही तुमचे कान प्रभू व्यंकटेश्वराच्या मूर्तीच्या पाठीला लावले तर तुम्हाला समुद्राच्या लाटांचा स्पष्ट आवाज ऐकू येतो। ही मूर्ती नेमकी कशाची बनली आहे हे आजही गुपित आहे आणि म्हणूनच तिरुपती बालाजी मंदिरातील विज्ञानालाही आजपर्यंत या अनेक गोष्टींचं ठोस उत्तर मिळालेलं नाहीये। त्यामुळे हे मंदिर आजही लोकांसाठी धार्मिक स्थळासह आश्चर्य आणि आस्थेचा सुद्धा विषय राहिलाय।